श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की आज सकाळी सकाळी हे काय चालू आहे ह्यांचं नेमकं, म्हणजे नाकाला दोरा वगैरे बांधायला चालू आहे का काय? तुम्हाला समजेल पुढे की नेमकं काय करायचं. तर वाव. ओ गॉड. बाई किती दिवस झाले झटत होती ग करत. वा, बाप रे बाप. बाय ग कसली अवस्था बेकार झाली होती. किती दिवस झालं मी झटत होती माहिती का काढण्यासाठी. हो सुट्टी आहे ना त्याची वाडी. वाव. मला खरंच भारी वाटायला. बाई माझं म्हणण्याचा आवाज काढला असता की कशी वाली. तुला आयडिया माहिती होती तरी मी सांगितली नाही. वाव, बघा किती बेस्ट आयडिया ही नाकातला कडा काढायची. मी किती दिवस झाले झटत होते ह्याला. एक वर्ष झालं मी असंच घालून फिरत होते. ह्याच्यातच अडकली होतं बाई. कुठे गेली ही आता बाई? ही असंच कुठूनच निघलं ना, खडाच नव्हतं त्याला. म्हणजे ह्याच्यामधलं ह्याच्यामध्ये गेलंय का? हा पूर्ण अडकली होती, निघत नव्हती ती पूर्ण. हो. वा वा वा, बरं झालं मला सोनाराकडे शोधायची गरज लागली नाही. त्याचं काय उपयोग? हो शिवानीनं माझ्या काय नाकातलं करायचं? काढलंय, तुमचं नाही. काकूचं काय काढायचं? तर बघितलं ना तुम्ही की आमचं नेमकं काय चालू होतं. तर किती दिवसापासून माझ्या नाकातला जो खडा होता तो निघून पडला होता. पूर्ण मी किती काढायचा प्रयत्न केला पण तो काही निघतच नव्हता. आणि बाजारात दिवशी सोनाराकडे जायचं म्हणलं ना तर मला काही घरातून बाहेर सुटका भेटत नाही, कारण त्या दिवशी बाजार करायला तर पोरी जातात, नाही तर आमचे मिस्टर जातात. पण मला सोनाराकडे जाणं होत नव्हतं. किती दिवसापासून नाकात इतकं बेकार वाटायचं ना, मला वाटायचं कधी काढून टाकू असं झालं होतं. ते काही निघत नव्हतं. मग कसं तरी त्या दिवशी गेले सोनाराकडं, पण नेमकं सोनाराचं दुकान बंद होतं. पण माघारी आले मी. आल्याच्या नंतर मग शिवानीनं मला हे सिक्रेट सांगितले की असा असा खडा काढायचा असतो म्हणून. तिनं एखाद्या वेळेस रील बघितली असं लागलं, कोणाचं काढताना बघितलं होतं, मला पण माहीत नव्हतं. पण फर्स्ट टाईम मी तिची आयडिया बघितली. मला इतकी आवडली, इतकी प्रचंड आवडली ना खरंच की सांगायलाच नको. थोडासुद्धा त्रास झाला नाही, पण 2 मिनटाच्या आत माझा खडा नाकातून बाहेर पडला. त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला होता ना, कारण खूप दिवस झाला मला कंटाळा येऊन गेला होता त्या खड्याचा म्हणून. तर नंतर नाकातला खडा वगैरे जो होता तो काढून टाकला आणि कलिंगड आणले होते बाजारातून. तर ते फ्रीजमध्ये नको ठेवायला म्हणून त्याने सांगितलं होतं की फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं नसतं, पाण्यात टाका. ते सिंटॅक्समध्ये ठेवलं. आणि एक ठिकाणी देवायला गेल्यावर नारळ आणला होता, तर त्या नारळाचा काही उपयोगच होत नाही, म्हणजे खाण्यातच येत नाही. पहिलं नारळ म्हणलं तर मोठेपणा वाटायचा म्हणून काकू सांगत असते. तर पहिलं की हे नारळ गिफ्ट म्हणून मिळत होतं त्यांना, तर तेवढ्यावर त्यांना कितीतरी काम करावं लागत होतं. जास्तीचं काम केलं तर तेव्हा कुठे त्यांना नारळ खायला भेटत होता. तर तेव्हा त्यांना नारळाचं इतकं अप्रूप वाटायचं ना की आयुष्यात काहीतरी नवीन खायला भेटले असं त्यांना वाटत होतं म्हणं. पण आता नारळ म्हणलं ना तर जाग्याला वाटोळा होऊन जातो आहे, पण त्याला कोणी बघत पण नाही आणि खात पण नाही. मग तसंच आमच्या पण घरातही ज्या अगोदरचा एक नारळ असाच खराब होऊन गेला. म्हणलं आजचा नको खराब करायला, म्हणून मी काढत त्याला कुठं बसायचा तेवढा टाईम कुठं कोणाकडं आहे म्हणून मी चुलीमध्ये ठेवून दिलं. ते म्हणजे चुलीत ठेवलं ना तर लगे लगे निघतं ते. जास्त झटायची गरज लागत नाही गरम झालं की. आणि नंतर मग इथं काटीशेव करायची होती, भाजणीची बनवायची होती. त्याच्यासाठी मग आमची इथे तयारी चालू होती काटीशेव बनवण्याची. प्रत्येक वेळेस आम्ही हीच काटीशेव बनवते मी. मैद्याची आणि आपले डाळीचे पण होते. पण मला आता याची कसं असतं, एकाची सवय लागली तर आपण तीच करतो. त्याच्या व्यतिरिक्त नवीन काय करायचं म्हणलं का मग नको वाटतं. कारण एकाचीच चव आपल्याला जिभेवर जर रेंगाळली तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नको वाटतं बनवायला. भले ते पण छानच होतं, पण आम्हाला ती सवय लागली त्याच्यामुळे मी हीच बनवते कधी पण झालं तरी. तर काकू एवढं छान चुलीवर भाजतात ना, खूप म्हणजे खूप छान भाजतात. त्यांच्यासारखं तर मला जमणं शक्यच नाही. एकदा मी स्वतः करून बघितलं होतं, पण तेव्हा पूर्ण काटीशेव माझी बिघडली होती. भाजण्यात व्यवस्थित नाही आलं ना तर काटीशेवच बिघडते, कारण मध्ये तेल जाऊन बसतं सगळं. मग ते सगळंच खराब होतं. सगळंच गेल्या वेळेस एकदा झालं होतं माझ्याकडून तसं. त्याच्यामुळे मी कधी पण झालं तर भाजायला काकूलाच बसवते. आणि नंतर इथे मला जवसाची चटणी बनवायची होती. मग त्याच्यासाठी चटणी संपली होती आमच्या घरातली. मग काकू म्हणलं 2-4 मिरच्या आहेत तर त्याच टाक आणि बनव. तर मला वाटायचं तिखट होती का नाही असं मला प्रश्न पडत होता. नंतर मी वाटली आणि चाखून बघितली असं माझं चालू होतं. आता बघा लगेच चटणी बनवते, कारण आम्हाला जायचं प्रवासाला वगैरे असलेला तिखट होईल की नाही असं वाटत होतं. कधी एखाद्या वेळेस पण छान झाली होती. मीठ थोडं खाण्यात तरी घेतलंच नाही तसं चाखून बघितलं. ह्याचं खाऊ पण नाही वाटत. मग आपल्यासोबत चटणी वगैरे असलं तर तेच आपल्याला बाहेर पडल्याच्या नंतर अप्रूप वाटते चटणी. घरी त्याला भले कोणी नाही बघू द्या, पण प्रवासात चांगली वाटते चटणीसोबत. त्याच्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी दोन्ही पण सोबत मला चटण्या घ्यायच्या होत्या म्हणून इथं वाटून ठेवत होते. तर बघा माझं तोंड कसं झालं आहे चटणीनं.
इतकं बेकार झालं होतं ना, कारण तिखट झाली होती, त्या मीठ कमी पडलं होतं त्याच्यामुळे थोडी तिखट लागत होती मला, म्हणून चाखून बघितले आणि नंतर त्याच्यात मीठ टाकलं मी. आणि शिवानीला जवसाची चटणी इतकी आवडते ना की काही सांगायलाच नको. कोणीतरी चटणी आणून दिली ना तिला वाटायचं आपल्या घरी करतच नाही तुम्ही, आपल्या घरी करतच नाही तुम्ही. तिची मिठी चालू होती, पण आणून ठेवलं पण आम्हाला चटणी करायला काही मुहूर्त लागत नव्हतं, कारण चटणीच संपली होती. त्याच्यामुळे मिरच्या आणून ठेवल्या तर मग वाटायला जायला पण वेळ लागला, म्हणून शेवटी मिरच्या टाकून कराव्या लागल्या. शेंगदाणे चटणी सारखं करण्यात येते, पण जवसाची चटणी शक्यतो सारखं करण्यात येत नाही, कधीतरी करण्यात येते. त्याच्यामुळे ना मला तर चवच समजत नव्हती, तिखट करावी का सपक करावी का कशी करावी हे समजत नव्हतं मला. मग नंतर म्हणजे छान लागली. नंतर मला पहिल्यांदा जरा चव आज तशी वाटत होती, पण नंतर छान लागली मीठ वगैरे वाढवल्याच्या नंतर. पावर बी नाही जास्त, मिक्सर जास्त मस्त चालणार. पावर आला तुझ्या राहून काय होईल, कमी जास्त मस्त. आता बघू किती खात आपण किती नाही. चटणी मस्त छान यायला लागलं. वासावरून पदार्थाचा अंदाज कळतोय म्हणा. छान झाली ना. आता नाही का चाळायची गरज. कशी झाली कशी झाली कशी झाली शेंगा काढते जरा, एकदा चाखून बघते एकदा. अजून थोडी वाटू का म्हणते मी, थोडं एकदा फिरवते. चाळी असते तर अजून बारीक झाली असते ना. होय. तरी तर मी जवसाची चटणी बनवून घेतली तरी माझा टाईम खूप गेला, कारण लाईट कमी जास्त होत होती, मिक्सर काय फास्ट चालत नव्हतं, म्हणून उशीर लागला. आणि त्यातल्या त्यात ती चाळून पण घ्यायची होती, पण काकू मला की नको चाळून घ्यायला, तसंच मिक्सरमधून काढ, म्हणून तसंच काढलं. मग असं केलं काय तसं केलं काय, टाईम तर गेलाच जास्तीचा माझा. मग नंतर शेंगा खूप दिवसाला डब्यात राहिल्या होत्या, विकत घेतल्या होत्या शेंगा, भाकरीवर खायला आवडतात म्हणून. पण त्या शेंगा काही खायला मुहूर्त लागत नव्हतं कोणाला, कारण ह्यांनी पण म्हणले की प्रत्येक वेळेच्या शेंगा असतात त्याची तशी चव नाही आहे ह्या शेंगाची, त्याच्यामुळे त्यांनी पण खाल्ल्या नाहीता. मग काकूनं थोड्या दिवस खाल्ल्या आणि बाकीच्या राहिल्या तशाच थोड्या. काय होतं ना, नवीन घेतलं तर ते अप्रूप वाटतं, जास्त माणूस खातं, आणि मग थोडंसं राहिलं ना खाली तर त्याच्याकडे कोणीच बघत नाही, मग ते तसंच राहून जातं. मग काकू म्हणले की ते शेंगदाणे काढ, म्हणजे शेंगा फोड आणि नंतर त्याच्यात शेंगदाणे चटणी बनव, त्याची चव वेगळीच लागते दुकानच्या शेंगदाण्यापेक्षा, कारण दुकानचे शेंगदाणे असतात ना त्याच्यावर पाणी मारलेलं असतं, म्हणून त्याची चव म्हणजे थोडीसे बदल होते. आणि शेंगाची चव आहे तशीच राहते, शेंगाचं कधी बी केलं तरी म्हणजे वेगळंच असतं. म्हणून शेंगा मला पहिल्याच खूप आवडतात, फोडायला पण खायला पण, आणि त्याची फोडून भाज्या बनवायला, शेंगदाणे चटणी बनवायला. चटणीची चव खूप अप्रतिम म्हणजे छान लागते. म्हणून मग त्याची चटणी बनवायची होती, म्हणून शेंगा आधी उन्हाला वाळायला घातल्या. तसे तर अगोदर वाळलेल्याच शेंगा होत्या ते, पण आता खूप दिवसाला डब्यात राहिल्यामुळं मग थोड्याशा एक दोन जाळ्या लागत म्हणजे दिसत होत्या त्याला, म्हणून मग उन्हाला घातल्या आणि नंतर मग शेंगा फोडायला घेतल्या. आज दिवस माझा असा तसाच कामात गेला. एखादं ब्लाऊज शिवला असेल मी त्या दिवशी, एवढं काय मला लक्षात नाही आहे, पण एक ब्लाऊज शिवला असेल, कारण मला माहिती आहे घरातलं काम काढलं ना तर शिवण्याकडे जास्त लक्ष जात नाही, शिवणंच होत नाही. म्हणून मग आज फक्त एकच ब्लाऊज शिवलं आणि बाकी सगळं घरातलंच काम बघितलं मी, कारण कंटिन्यू पण बाहेरचं दुसरंच काम करायचं म्हणलं ना तर घरात लक्ष देणं होत नाही, काहीतरी राहूनच जातं. तर मग ते सगळे सकाळच्या अगोदर कामं करून घेतले, म्हणजे शेंगा वगैरे वाळू घालायचे आहे ते सगळ्या करून घेतल्यानंतर स्वयंपाकाकडे आले. तर स्वयंपाकामध्ये आज काय मेनू होता तर मसाला भेंडी बनवली होती, आणि नंतर डाळीचं वरण बनवलं होतं तुरीच्या, 2 भाज्या, कारण त्या दिवशी माझा उपवास होता त्याच्यामुळे 2 भाज्या बनवल्या. तर रोज आमच्या 2 भाज्या नसतात, एकच भाजी करतो, कधीतरी 2 भाज्या, काहीतरी गोड पदार्थ आहे ते असतो आमच्यात. तर आमचे जेवणं वगैरे झाले आणि नंतर मग 4 वाजता मी शेंगा फोडायला बसले. लाईट गेली होती, शिवायला बसले होते, लाईट गेली म्हणून शेंगा फोडायला बाहेर आले. माझं तसंच असतं, जेव्हा लाईट जाते ना तर तेव्हा मी दुसरे कामं करते, लाईट आली की मग लगेच शिवायला बसते, असं माझं असतं. मग लाईट गेली ते म्हणून शेंगा सोलायला आले, कारण शेंगा खूप निब्बर होत्या आणि शेंगामधले शेंगदाणे पण खूप मोठे होते. मग ते काकू चिंचा सोलून काकूची बोटाला थोडंसं जखम झाली होती, म्हणून काकू म्हणले की आता तूच फोड, म्हणून ते काम माझ्याकडे आलं होतं, नाही तर हे काम सगळं काकूकडेच असतं. म्हणून मग शेंगदाण्याची चटणी जेवढ्या लागणार होत्या
तर तेवढेच शेंगदाणे मी म्हणजे फोडून घेतल्या शेंगदाणे आणि बाकीचं मग ठेवून दिलं तसंच. आणि नंतर मग लगेच लाईट पण आली होती आणि मला शिवायला पण बसायचं होतं, म्हणून मग मी बास केले तेवढेच. आणि काकूची पण मिठी होती की बास कर नंतर माझी मी फोडते म्हणून, कारण काकूला माहिती आहे असली कामं करायचं म्हटलं टाईम जातो आणि मग माझं ब्लाऊजचं काम तसंच राहून जातं, म्हणून त्यांची मिठी होती राहू दे म्हणून. पण मला असं वाटतं की जेव्हा आपलं शिलाईचं काम नाही तेव्हा तरी कमीत कमी थोडंफार घरात लक्ष द्यायला पाहिजे, घरातलं पण बघायला पाहिजे. सारखं पण काकू लसूण सोलून देतात, शेंगा फोडतात, भाज्या नीट करून देतात म्हणून त्यांच्याच हाताकडे बघावं असं नाही, कारण नंतर कधी आता वरचेवर वयाच्या मानानं होत नाही त्यांना पण, मग नंतर आपल्याला करायचं म्हणलं ना मग जड जातं. म्हणून मला वाटतं की स्वतःची कामं स्वतःनेच केली पाहिजे, आपल्याला पण सवय होती, आपल्या शरीराला पण सवय होते. म्हणून मग काकू बास्कर म्हणत आहे तरी माझं चालू होतं फोडायला. मला वाटलं थोडी भाजी पण करता येईल त्याच्यामध्येच, शेंगदाण्याची चटणी करून उरल्यावर, म्हणून मग थोडी जास्तीचे फोडावं म्हणलं होतं. पण काकूची मिठीच होती की भास्कर म्हणून, मग नंतर बास केले मला जाऊ दे आता. आणि इथं संध्याकाळचा टाईम होता, 10 वाजल्या होत्या. मग माझ्या लक्षात आलं की मला मेहंदी भिजू घालायची. 2 दिवस आणून ठेवले होते पाकिटं, माझ्या काही लक्षातच नव्हतं मेहंदीचं. नंतर लक्षात आलं म्हणून मग इथं चहापत्तीचं पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे जवस टाकले, एकच फुलं होतं तेवढंच टाकलं, नंतर उकळावून घेतलं. आणि इथे बघा संध्याकाळच्या 10 वाजल्या होत्या. मग तेव्हा माझं चालू होतं की आता 10 वाजले, तेवढ्या उशिरा मेहंदी भिजू घालायची, सकाळी लावायची, असं तसं माझं चालू होतं इथं. आणि इथं मेहंदी पण पाकिटं फोडून ठेवली. आणि मेन काळ्या मेहंदीबद्दल मला काही माहीत नव्हतं, पण मला आज माहीत झालं की काळी मेहंदी जेव्हा लावायची आहे तर तेव्हाच टाकायची असते. आधी जर टाकली तर त्याचा कलर उडतो असं मी ऐकलं, मला माहिती नव्हतं. पण मी 2 दिवसापासून मेहंदी भिजवली होती आणि त्याला मुहूर्त लावलं आज, म्हणजे हा 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, आज एडिट करते म्हणून तुम्हाला सांगते मी की काळी मेहंदी जेव्हा तुम्हाला लावायची तेव्हाच त्याच टाकायची म्हणून, अगोदर टाकायची नाही, नाहीतर लालचा पण कलर उडून जातो असं त्या ताई म्हणल्या मला. म्हणून संध्याकाळचा टाईम झाला होता आणि इथं मग संध्याकाळी शिवानीने ड्रेस घालून बघितला होता त्या दिवशी ऑनलाईन आणलेला. मला किती लॉंग येत होता आणि बघा शिवानीला किती छान येतोय. तुला छान यायला लागलाय, मस्त यायला तुला, छान आहे.